हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेले आहे ते अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, आपला हा टेलिग्राम चॅनल आहे। या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो सर्वात अगोदर आपण यूट्यूबच्याही अगोदर अपडेट टेलिग्रामवर देत असतो। तर तलाठी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आज आलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तलाठी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आहे ती बघा। तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते। मात्र ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे। तलाठी भरतीसाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी लागणार असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत। दरम्यान या नव्याने नियुक्त होऊ घातलेल्या तलाठ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी मदत घेता येईल ही शक्यताही आता मावळली आहे। यामुळे तलाठी परीक्षा दिलेले अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत। राज्यात गेल्या वर्षी जून मध्ये 4,466 तलाठी जागांसाठी तब्बल 10,41,713 अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। या परीक्षेबाबत आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही करून भूमी अभिलेख विभागाने यंदाच्या मार्च मध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी जाहीर केली। पेसा अंतर्गत असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्याय प्रविष्ट असल्याने न्याय थांबवण्यात आली होती। मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशा गावांमधील 574 पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य 1,718 पदांसह सर्व 36 जिल्ह्यांमधील 4,219 पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। ठीक आहे, आता महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे। तर आचारसंहितेचा अडसर, नक्की अडसर काय आहे? यादीनंतर उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीचा प्राधान्यक्रम देखील दिला होता। मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या तलाठी पदांच्या नियुक्तीबाबत काय करावे या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली होती। तर या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे, आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता। आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती। मात्र या नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे। त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतरच अर्थात जून नंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। ठीक आहे, तर हीच मित्रांनो अपडेट होती। अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल आणि तुम्हाला कोणता डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।